नमस्कार, मी राणी प्रवास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज मी तुम्हाला आपल्या सर्वांची फेमस अशी कांदेपोळी रेसिपी दाखवणार आहे। खूप साधी सोपी पद्धत आहे। चला तर सुरुवात करूयात। तर इथे गॅसवर मध्यम आचेवरती मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे छान असे परतून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटं शेंगदाणे आपण परतून घेऊयात। आता इथे बघू शकता या ठिकाणी शेंगदाणे छान परतून झालेत। एका प्लेटमध्ये मी काढून घेते। आता त्याच तेलामध्ये आपल्याला पुन्हा बटाट्याच्या फोडी मध्यम कट करून ज्या मी घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या आपण इथे घालून घेऊयात। घालताना थोडं काळजीपूर्वक घालावे, नाहीतर पाणी उडण्याची शक्यता असते। आता ह्या बटाट्याच्या फोडी मध्यम कट केलेल्या आहेत, म्हणजे त्या तेलामध्येच आपण इथे वाफवून घ्यायच्या आहेत। थोडं चेक करून झाल्यावर आपण ह्या बटाट्याच्या फोडी सुद्धा काढून घेऊयात। आता त्या तेलामध्ये मी तेल थोडंसं वाढवलेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की कढीपत्ता घालून घेऊयात आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात। आता हा कांदा छान असा आपल्याला गुलाबी परतून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता छान असा कांदा परतून झाल्यावर तिखटानुसार मी इथे कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। आता तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या पद्धतीनुसार। कांदा आणि मिरच्या छान परतून झाल्यावर त्यामध्ये पोह्यांना छान रंग येण्यासाठी हळद सुद्धा घातलेली आहे। आता हळद, कांदा आणि मिरची छान परतून झाल्यावर यामध्ये मी इथे जाड जे आपण पोहे वापरतो कांदे पोहेसाठी ते घालून घेऊयात। अगोदरच मी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवले होते ते घालून घेतलेत। त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि बटाटे जे फ्राय केले होते ते घालून घेऊयात। पुन्हा एकदा मिक्स करून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। छान चव येण्यासाठी लिंबू पिळून घेऊयात आणि पुन्हा एकदा अशी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊयात। आता पुन्हा एकदा हे सर्व साहित्य मस्त असं मिक्स करून घेऊयात। आता इथे कांदे पोहे आपले छान परतून झालेले आहेत। बघू शकता अशा प्रकारे छान एकजीव करून घेऊयात। इथे मी मध्यम आचेवरती हे सगळे प्रोसेस करते। तर इथे छान परतून झाल्यावर आपल्याला 2 मिनिटं फक्त वाफवण्यासाठी झाकण ठेवायचे। आता बघू शकता झाकण मी इथे काढून घेतलेले आहे आणि आपले कांदे पोहे रेडी झालेले आहेत। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? आवडीनुसार तुम्ही सर्विंग करून घ्या। गरमागरम पोह्यांवरती कोथिंबीर घालून घेऊयात। रेसिपी आवडली तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।